कुठंतरी डाग लागतोय. सुनीता गावडे उठ आणि लाग कामाला. आणि मला खरंच वाईट वाटलं की तुझ्या सासऱ्याची काम तुला जपायची असेल तर आज वासाने जपायची असते, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो. त्याच्यानंतर आमचे काही कार्यकर्ते आले. नंतर मला म्हणायचे की तुम्ही साहेबांना बोलू नका, साहेबांना सांगू नका, साहेबांना कळालं खूप धक्का वाटतो. म्हणलं साहेब एवढे हलके नाहीये, एक खंबीर आहे. 84 वर्षाचा माणूस तो फार खंबीर आहे. आणि आम्ही साहेबांना बोलवलं. म्हणले काय होतं नाही घडले, त्यांना वाटलं एवढी सगळी लग्न झाले कुटुंबातच काय घडले का काय. म्हणलं काय नाही, तुम्ही जरा शांत बसा. तेव्हा आम्ही सांगितलं की नाना आपलं तिकीट कापलं. वाईट वाटलं, साहेबांच्या डोळ्यात त्या क्षणाला अश्रू आले. ते अश्रू बघून खरंच खूप वाईट वाटलं. पण जीवनामधला एक पर्याय गेला ना तर दुसरा पर्याय आपल्याला आवाज देत असतो की तुम्ही केलं. आणि त्या क्षणामध्ये माझ्या डोक्यात आलं की साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण राजकारणात तुमच्या आशीर्वादाने मुरलेले सुद्धा आम्ही आहोत. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लावा रामचंद्रला फोन. पहाटे 5 वाजता कंप्लेंट. म्हणलं रामचंद्रला तुम्ही फोन लावा. साहेबांनी लगेच फोन काढायला त्यांचा हात थरथर कापत होता. बेडवरती थरथर कापत होते. माझ्या मुलाने तो मोबाईल घेतला, रामचंद्र डिलीट केला. एका 2 मिनिटमध्ये रामचंद्रने फोन उचलला. म्हणजे बोला साहेब. साहेब म्हणजे काय सांगू, माझ्या कुटुंबावर अशी वेळ आहे. आम्ही प्रचार केला, 2 कोटी आजपर्यंत खर्च केला. माझं घर फिरलं आणि अचानक पक्षाने माझं तिकीट कापलं. रामचंद्र म्हणजे साहेब तुम्ही घाबरू नका, आमच्यासारखी मंडळी तुमच्या पाठीशी उभी आहे आणि खरंच त्या पाठीशी उभी राहिली. मी आता मुख्यमंत्र्याला फोन करतो. आता मी मुख्यमंत्र्याला फोन करतो आणि लगेच मुख्यमंत्र्याला फोन लावा. आम्ही 2 तासात आमचं तिकीट आम्ही भाजपचं आम्ही फायनल केलं. सकाळी नंतर खरं तर आपली मैत्री कशी असावी. आयुष्याला 10 वर्ष आमचे सासरे नाना आणि सुभाष अण्णा यांनी खरं तर एका डब्यात जेवलेली माणसं, पण ती सुद्धा आमच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या हाताला दमून आली. म्हणलं राहू दादा तुला फोन लावा. राहू दादाने कुठून पावटे असला 2-3 मिनिटमध्ये फोन उचलला. राहू दादा तुम्ही साहेब काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. नंतर प्रदीप दादा केरळला फोन लावला. ही सगळ्या मंडळींनी आम्हाला खरं तर साथ दिली आणि साथ देत असताना आम्ही थोडंसं फिरावलो. पुढून परत आम्हाला सांगितलं की तुम्ही 2 वाजेपर्यंत आम्हाला काही हालचाल करू नका. आम्हाला आशा वाटली की 2 वाजेपर्यंत दिले आपल्याला, कारण साहेब तिकडे रमलेले, आता इकडे तिकडेच रमलेले. पण राजू शिक्षणाने आता इकडे रमला आहे, कारण राहून दादा कुलनी सांगितलं. त्यांच्या भाषणात राहून दादा कुलनी आम्हाला काय सांगितलं की जेव्हा मी भाजपमध्ये आलो तेव्हा माझं सुद्धा असंच होतं. मी रमतो का नाही, मी सुखावतो का नाही, मला काय होतंय. पण त्यांनी सांगितलं मी आज खूप सुखी आहे, मी खूप रमलेलो आहे आणि तुम्ही सुद्धा असेच रमणार आहात. आणि खरं तर आम्ही 2 वाजेपर्यंत रमलो, वाट पाहिली. नंतर सांगितलं की कोण खाली, कोण वरी, कोण कुठं. म्हणजे खाली नाही वरी नाही. 3 उमेदवार आमचे राजेंद्र आठवडे जिल्हा परिषद, कांचनताई कवठे गणाचं, सुनीता टाकळी गणाचं. हे असेल तर बोला, नाही तर अजिबात सांगायचं नाही. आणि आम्ही काही सुद्धा उडवून लावल्या. म्हणजे तुम्ही नंतर काय आमच्याकडे आलं. नंतर म्हणले म्हणून नाना तर म्हणले आता कसं आपण शांत बसायचं. म्हणलं नाना आता शांत बसायचं. उद्या आपल्याला आपण शांत बसून चालणार नाही. ही निवडणूक लढायची आणि जिंकायची. खरं तर आम्हाला भीती वाटत होती की आम्ही एवढी रिस्क म्हणायचं ना. आज म्हणजे खरं आम्ही इतकी भीती वाटत होती की आपण खूप मोठी रिस्क घेतोय. ह्या समाजाला मान्य होतोय का नाही. साहेबांना तीच भीती वाटायची की ह्या समाजामध्ये मी वेगळ्या पक्षातून वेगळे
सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. पण आपण कसं म्हणतो, एखाद्याचं आत्मस्मित येणं, आपली आपली जेव्हा एखादी गोष्ट होते आणि ती तसंच होतं, एखाद्या कंट्रोवर्सीच्या झाडाखाली आपण नसतो, एखादं स्वप्न रंगवतो आणि ते स्वप्न रंगवत असताना ते सातत्याचं होतं. 2 मिनिटामध्ये काही कार्य करते ते पुढे जाऊन ते आमच्या हातात केलं. मी आम्ही म्हणलं की आपण काही बोलतो बघा, परवाच्या काही एखाद्या दिसल्या म्हणजे ह्या कोणी झाल्या, ती म्हणले हे भाजपचे कार्यकर्ते. म्हणजे हे खरंच होण्यासारखं होतं. खरं तर मी अजून खूप बोलणार आहे, कारण आमच्या अंतर्गताला खूप खूप ठेस लागली, आमच्या अस्मितेला ठेस लागली आणि ती आमच्या अस्मिता जपण्यासाठी खरं तर आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहे. जसं आम्ही मागे एक चिन्ह घेऊन फिरलो, तसं आता आम्ही कमळ कमळ प्रत्येकाच्या मनात कमळ, ध्यानात कमळ, झोपेत कमळ, जेवणात कमळ, गावडे साहेबांचं कमळ, सगळ्यांचं कमळ. खरं तर आज बोलत असताना मला खूप आठवण होते की त्यांनी 25 वर्ष आपला जिल्हा परिषद गट सांभाळून ठेवला, आपल्या स्वतःच्या गटाचं राखण केलं. स्वर्गवासी सोनगावकरांची आम्हाला इथे किती नक्कीच उणीव असते आणि ते खरं तर आमच्या पाठीशी भक्कमपणे